तर आपण मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की श्रावण महिन्यातच भोलेनाथाची म्हणजेच महादेवाची पूजा का केली जाते. तर मित्रांनो, ह्याचं उत्तर आहे की जेव्हा विष्णू निद्रावस्थेत जातात, म्हणजेच मोठी एकादश झाल्यानंतर निद्रावस्थेत जातात विष्णूजी. त्यानंतर 4 महिने पृथ्वी सांभाळण्यासाठी प्रत्येक देवतांना त्यांना तेवढे दिवस दिलेले आहेत. तर पहिले 4 दिवस गुरुला दिलेले आहेत, म्हणजे गुरुपौर्णिमा 4 दिवस असते. त्यानंतर येते श्रावण महिना येतो. श्रावण महिन्यात पूर्ण श्रावण महिना 1 महिन्याचा श्रावण महिना असतो. तर पूर्ण 1 महिना महादेवाकडे पृथ्वी सांभाळण्यासाठी दिलेली असते. त्यामुळं आपण महादेवाची पूजा करतो आणि सोमवार हा महादेवाचा वार आहे. आणि मित्रांनो, एक सांगायची अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे की जवळजवळ 70 ते 75 वर्षांनी 5 सोमवार आलेले आहेत. म्हणून हा जो श्रावण सोमवार महिना जो आहे तो खूप महत्त्वाचा आहे. आणि प्रत्येक सोमवारी कडधान्य महादेवाच्या पिंडीवरती वाहिल्यानंतर तुमचे दुःख दारिद्र्य सगळं संपुष्टात येतं. तर पहिल्या सोमवारी तांदूळ, दुसऱ्या दिवशी तीळ, मूग आणि जवस आणि सातू माहीत ना आपल्याला काय आहे, पण असं जर तुम्ही प्रत्येक सोमवारी हे कडधान्य वाहिलं तर तुमच्या पूर्ण मनोकामना होतील असं लिहिलेलं आहे. तर हे वेदामध्ये लिहिलेलं आहे. तर जरूर नक्की ट्राय करा. जरा आज श्रावण सोमवार पहिला आहे तर नक्की 1 मूठ तांदूळ वाहा. धन्यवाद.